हे बघा गाईस, किती क्रिस्पी क्रिस्पी डोसा तयार होतो आहे. आणि हा जो तवा आहे ना गाईस, हा माझा ॲक्च्युली चपातीचा तवा आहे, रोटीचा तवा बोलतात. हा काय पॅन नाही, म्हणजे नॉनस्टिक पॅन वगैरे नाही, हा तवा आहे. तुम्ही लोखंड तवा पण तुम्ही वापरू शकता. आता हा माझा जो डोसाचा पीठ आहे गाईस, ह्याच्यामध्ये मी रॅशनचा तांदूळ घेतला आहे. त्याच्यामध्ये जर अर्धा किलो रॅशनचा तांदूळ असेल तुमचं, तर त्याच्यामध्ये फक्त 125 ग्रॅम उडदाची डाळ ॲड करा आणि त्याच्यामध्ये 50 ग्राम भर चण्याची डाळ. ओके, 50 ग्राम चण्याची डाळ, 125 ग्राम उडदाची डाळ आणि अर्धा किलो मी रॅशनचा तांदूळ घेतला होता. आणि त्याच्यामध्ये थोडीशी मेथी दाणे, म्हणजे एक 12 ते 15 तुम्ही मेथी दाणे घ्या, ते पण त्याच्यामध्ये ॲड करायचं. फक्त एवढं लक्षात ठेवा, डाळ उडदाची डाळ आणि चण्याची डाळ वेगळीच भिजवा, तुम्ही दुसऱ्या टोपात घ्या आणि तांदूळ एका टोपात घ्या. उडदाची डाळ, चण्याची डाळ आणि मेथी दाणे एक आपल्या वेगळ्या भांड्यामध्ये आपल्याला ते भिजवून ठेवायचे. म्हणजे रात्री भिजवला तर सकाळी तुम्ही ग्राइंड करा, किंवा सकाळी तुम्ही भिजवला तर दुपारपर्यंत ग्राइंड करून ठेवून द्या. छान फर्मेंटेशन होतो. तुम्ही माझे फर्मेंटेशनची व्हिडिओ पण बघितली असेल, खूप छान होतात फर्मेंटेशन. आणि डोसे तर इतके सुंदर दिसतात ना गाईस, एकदम असे बघा कागदासारखे क्रिस्पी क्रिस्पी डोसे. हे पहा, तुम्ही बघू शकता माझा डोसा. हे बघा, हे पहा, एकदम पातळ आणि क्रिस्पी डोसे तयार होतात. आणि त्याच्यासोबत मी करते शेंगदाण्याची चटणी. शेंगदाण्याची चटणीमध्ये मी घेतला आहे गाईस, भाजलेला शेंगदाणा घ्या तुम्ही, आणि त्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्यामध्ये थोडासा नारळ ॲड करायचा आपल्याला. शेंगदाणे जास्त घ्या, नारळ घ्या, थोडासा ओला नारळ. त्याच्यामध्ये लाल मिरच्या घ्या, सुक्या लाल मिरची पांढरी घ्या तुम्ही. आणि त्याच्यामध्ये तुम्ही लवंगी मिरचीसुद्धा ॲड करू शकता. आणि आता बाजारात बघा, तुम्ही बघत असेल की फ्रेश हिरवी मिरची असते तर ती लाल होऊन जाते. ती ओली लाल मिरचीसुद्धा तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता, खूप छान टेस्ट येते. आणि त्याच्यामध्ये एकच पाकळी लसूणची मी ॲड करते. तुम्हाला जर त्याच्यामध्ये चिंच ॲड करायची असेल, तुम्ही ते सुद्धा तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता. आणि अशा प्रकारे ते ग्राइंड करून घ्यायचं. फोडणीमध्ये मी नेहमी कढीपत्ता, उडदाची डाळ, राई हेच वापरते आणि थोडीशी हिंग वापरते. हे पहा, डोसा किती छान निघतो, तुम्ही बघू शकता. एकदम क्रिस्पी क्रिस्पी डोसे तयार होतात. ओके, सो असा ब्रेकफास्ट तुम्ही मॉर्निंगला द्या आपल्या फॅमिलीला, खूप त्यांना आवडणार गाईस. मुलं तर एकदम टिफिनमध्ये द्या त्यांना स्कूल जाताना, खूपच छान लागते खायला. आणि एकदम थंडी आहे बाहेर, आणि अशी क्रिस्पी क्रिस्पी कुरकुरीत कडका कडका आहे बघा, डोसा तयार होतो आपला असा. सो तुम्ही नक्की ट्राय करा गाईस या रीतीने. ओके, जास्त उडदाची डाळ पण ॲड नका करू, म्हणजे तुम्ही 100 ग्रामसुद्धा ॲड केला ना अर्धा किलोला तरी पण पुरेसा होतो तो. माझी जी आंटी होती ती ॲक्च्युली मँगलोरियन होती, तर ती काय करायची, 2 किलो तांदूळ असतील ना, उकडा तांदूळ त्यांचा, त्याच्यामध्ये ती 2 किलो तांदूळमध्ये 1/2 किलो उडदाची डाळ ॲड करायची. आणि इतका छान व्हायचा. तिची इडली बोला, चना बोला, डोसे बोला, इतकी सुंदर ती करायची. सो हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा आणि